वेलकम स्टुडंट्स. 11th सायन्स फिजिक्स सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स. ह्या चॅप्टरच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सुरुवातीला ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. आता ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन काय आहे बघा. ॲडिशनचे लॉ बघतोय आपण. तर पहिला ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. ट्रायंगल नावामध्ये ट्रायंगल आहे. तर हे शिकण्यासाठी बघा अगोदर मी तुम्हाला सांगतो की ट्रायंगल म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की देर आर 3 साइड्स इन ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये 3 साइड्स असतात बरोबर. तर असं समजा की ट्रायंगलच्या आपल्याला 3 साइड सुरुवातीला घ्यायच्या नाही. वी टेक ओनली 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इनिशियली. म्हणजे सुरुवातीला आपल्या ट्रायंगलच्या फक्त 2च साइड घ्यायच्या आहेत. मग मी तुम्हाला बोर्डवर फिगर मध्ये दाखवतो ट्रायंगलच्या 2 साइड मी कशा घेतोय बघा. बघा इकडे मी काय केलं, एक वेक्टर घेतला. दिस इज फर्स्ट वेक्टर. या वेक्टरचं नाव मी देतोय समजा PQ. काय म्हटलं ह्या वेक्टरला मी PQ म्हटलं. आणि एक सेकंड वेक्टर घेतोय. ह्या वेक्टरला मी QR ने डिनोट केलंय. पण मी असं म्हणेल इथं बघा, व्हेक्टर PQ याला मी नुसतं व्हेक्टर A ने डिनोट करतोय आणि व्हेक्टर QR याला मी व्हेक्टर B ने डिनोट करतोय. आणि या 2 व्हेक्टरची मला ऍडिशन करायची आहे. मग ज्या 2 व्हेक्टरचे ऍडिशन करायचे असते ते दोन्ही व्हेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटीचे असायला पाहिजे. कारण व्हेक्टरचे ऍडिशन करताना आपण जे काही नेम शिकलो त्याच्यामध्ये काय होतं की जे 2 व्हेक्टर आपण ऍड करणार ना ते दोन्ही व्हेक्टर सेम टाइपचे असले पाहिजेत. सेम टाइपचे म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचे ते दोन्ही व्हेक्टर असायला पाहिजे. म्हणजे ते 2 व्हेक्टर कशा आहेत, मग 2 व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप. कशा आहेत 2 व्हेक्टर, ते 2 व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप. आपण ट्रायंगल लॉ बघणार आहोत. तर ट्रायंगल लॉ मध्ये जी डेफिनेशन आहे, जो लॉ आहे त्या लॉ मध्ये आपल्याला सगळं सांगायचंय. तर बघा इकडे इथं मी दाखवतोय तुम्हाला 2 व्हेक्टर्स. याला मी अंडरलाईन केलं 2 व्हेक्टर्स. पण ते 2 व्हेक्टर कसे आहे, ते दोन्ही व्हेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटी बद्दल माहिती सांगताय. म्हणजे 2 व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी. काय 2 व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे दोन्ही वेक्टर एकाच भौतिक राशी बद्दल माहिती सांगताय. इफ 2 व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, इथपर्यंत आलो आपण. आता सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करणारे 2 व्हेक्टर आहे. आणि फिगर मध्ये आपण दाखवलंय व्हेक्टर PQ म्हणजेच व्हेक्टर A आणि व्हेक्टर QR म्हणजेच व्हेक्टर B. हे दोन्ही व्हेक्टर एकाच फिजिकल क्वांटिटी बद्दल माहिती सांगताय. आणि ते व्हेक्टर रिप्रेझेंट करताना बघा, व्हेक्टर विषयी आपल्याला माहिती आहे की व्हेक्टर साठी आपल्याला मॅग्निट्यूड पण लागतं, व्हेक्टर साठी आपल्याला डायरेक्शन पण लागते. म्हणजे त्याचं परिमाण पण दाखवावं लागतं आणि दिशा पण दाखवावी लागते. म्हणजे मॅग्निट्यूड पण दाखवावं लागतं आणि डायरेक्शन पण दाखवावी लागते. म्हणजे जे दोन व्हेक्टर आपण घेतलेत ना तर त्यांच्याबद्दल काय सांगायचं, ते कसे असतील, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हे एवढं क्लिअर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, व्हेक्टर म्हटलं की काय लक्षात ठेवायचं, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. परत एकदा ऐका, व्हेक्टर म्हटलं की काय वर्डिंग जोडायचं पुढे, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग आपण आता कुठपर्यंत लॉ तयार करत आलोय बघा. इफ 2 व्हेक्टर्स, काय इफ 2 व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग, काय डिस्क्राइब करता येतं 2 व्हेक्टर, if two vector describing the same physical quantity. ओके, आता ते वेक्टर कसे आहेत, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ते मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या स्वरूपात दाखवलेले आहेत बघा. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ते 2 व्हेक्टर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मध्ये दाखवलेले आहेत. पण आपण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन बघतोय ना, तर ट्रायंगलला टोटल असतात 3 साइड. तर हे जे 2 व्हेक्टर आहे ना, हे 2 व्हेक्टर म्हणजे त्या ट्रायंगलच्या 2 साइड्स असतील असं समजायचं. म्हणजे गिवन बाय 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. बघा पुढे इथं
रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन पर्यंत आपण आलो. बाय टू साइड्स, कोणाच्या टू साइड्स? टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगलच्या दोन साइड. तर फिगर मध्ये तुम्हाला दिसतंय हे दोन व्हेक्टर म्हणजे ट्रायंगलच्या म्हणजे त्रिकोणाच्या त्या दोन बाजू आहेत. आता इथपर्यंत लॉ कसाला पहा. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड काय डायरेक्शन. पण मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनने दिलेले दोन व्हेक्टर आहे, पण ते दोन व्हेक्टर काय दाखवतात? काय दाखवतात दोन व्हेक्टर? बाय टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल, म्हणजे ते दोन व्हेक्टर त्रिकोणाच्या दोन बाजूंनी दाखवले, टू साइड्स ऑफ ट्रायंगल. पण आता ते दोन व्हेक्टर घेताना कसं घ्यायचं माहितीये का? टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डर म्हणजे पहिली साइड संपल्यानंतर दुसरी साइड सुरू होणार आहे, म्हणजे पहिला व्हेक्टर संपल्यावर दुसरा व्हेक्टर सुरू होणार आहे. बघा इकडे येतात, समजा टेकन इन ऑर्डर. आता टेकन इन ऑर्डरचं मिनिंग सांगतो पहा मी तुम्हाला. व्हेक्टर पी क्यू फर्स्ट व्हेक्टर अँड व्हेक्टर क्यू आर इज द सेकंड व्हेक्टर. मग टेकन इन ऑर्डर म्हणजे क्रमाने घ्यायचं. टेकन इन ऑर्डर मीन्स काय? पी क्यू, व्हेक्टर क्यू जिथं संपला तिथं व्हेक्टर कोण सुरू झालं? पी क्यू जिथं संपला तिथं क्यू आर सुरू झाला, म्हणजे आपण ते क्रमाने घेतलं म्हणजे टेकन इन ऑर्डर. काय म्हणायचं? टेकन इन ऑर्डर. असं नाही चालणार बरं का. समजा आपण इथं हा व्हेक्टर पहिला व्हेक्टर घेतला असा पी क्यू, दुसरा व्हेक्टर असा क्यू आर असा घ्यायचा आणि त्याच्याकडे येणार. पहिला जिथं संपतो तिथून दुसरा सुरू होणार आहे, याचा अर्थ टेकन इन ऑर्डर. आता इथपर्यंत लॉ आपण आणखी एकदा रिवाइज करणार आहोत. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल, ओके, टेकन इन ऑर्डर. दोन साइड्सने दाखवले दोन्ही व्हेक्टर, पण क्रमाने घेतलेले, टेकन इन ऑर्डर. आता ते ऑर्डर नुसार घेतल्याच्या नंतर आता त्यांचा रिझल्टंट काय तयार होणार आहे? मग त्यांचा रिझल्टंट मी तुम्हाला फिगर मध्ये काढून दाखवतो पहा. असा रिझल्टंट काढतील आपल्याला. पी पासून क्यू पर्यंत जाणं आणि क्यू पासून आर पर्यंत जाणं, याचाच अर्थ पी पासून आर पर्यंत जाणं. एखाद्या व्यक्ती चालत चालत पी पासून क्यू पर्यंत गेला, नंतर चालत क्यू पासून आर पर्यंत आला, आणि एखादा व्यक्ती डायरेक्ट पी पासून चालत चालत आर पर्यंत पोहोचला. याचा अर्थ दोघांचं शेवटचं जे ठिकाण आहे ते एकच आहे. म्हणजे ह्या दोन्ही व्हेक्टरचा जो रिझल्टंट आहे तो हा एकटा आहे, आणि त्या रिझल्टंटला आपण रिप्रेझेंट करणार व्हेक्टर सी ने, आणि व्हेक्टर सी म्हणजे आहे रिझल्टंट. कोण आहे तो? रिझल्टंट आहे. आणि इथं पण आपण आता सांगणार आहोत बघा. देन देअर रिझल्टंट, ओके. मग रिझल्टंट कोण आहे? रिझल्टंट व्हेक्टर आहे ना. मग व्हेक्टर आला की परत तोच उल्लेख करायचा की रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड काय डायरेक्शन. मग बघा, देन देअर रिझल्टंट. मग रिझल्टंटच्या पुढे परत काय आलं? इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आता आधीचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन व्हेक्टरचं कसं होतं? बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि आता त्यांचा रिझल्टंट म्हणजे ट्रायंगल मध्ये टोटल 3 साइड्स असतात ना. तर मग दोन व्हेक्टर जर दोन साइडने दाखवले असतील तर त्यांचा रिझल्टंट म्हणजे तिसरी साइड असते, म्हणजे बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. बघा इकडे फिगर मध्ये वेक्टर ए अँड वेक्टर बी, दीज आर टू व्हेक्टर्स. हे दोन व्हेक्टर आहेत. या दोन व्हेक्टरची आपण काय केली? ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन बघतोय आपण. तर दोन व्हेक्टरची ऍडिशन केली तर त्यांचा रिझल्टंट म्हणजे कोण आला? व्हेक्टर सी. रिझल्टंट म्हणजे पी पासून क्यू पर्यंत जाणं, क्यू पासून आर पर्यंत जाणं. परिणाम झाला की पी पासून आपण आर पर्यंत पोहोचलो. मग सी झाला त्यांचा रिझल्टंट व्हेक्टर. पण हा रिझल्टंट व्हेक्टर म्हणजे कोण आहे? जर व्हेक्टर ए व्हेक्टर बी ह्या जर ट्रायंगलच्या दोन साइड्स होत्या, टू साइड्स, तर मग व्हेक्टर सी म्हणजे त्यांचा रिझल्टंट ही ट्रायंगलची थर्ड साइड आहे. आणि थर्ड साइड अशी आहे की ती कशी काढायची? थर्ड साइड आपण आर पासून पी पर्यंत काढू शकतो, फ्रॉम पी पासून आपण आर पर्यंत काढू शकतो. पण आपल्याला ती थर्ड साइड काढायची पी पासून आर पर्यंत. मग पी कोण होतं? पी होतं काय? सुरुवातीचा पॉइंट. आणि आर कोण होता? शेवटचा पॉइंट. म्हणजे फ्रॉम इनिशियल पॉइंट टू काय? फायनल पॉइंट. किंवा आपल्याला असं म्हणता येईल आता
P पासून आपण Q पर्यंत गेलो, Q पासून आपण R पर्यंत आलो, तर R पासून आपण येणार होतो P पर्यंत, पण R पासून आपण P पर्यंत नाही येता उलट चाललो, ऑपोजिट चाललो ना. याचा अर्थ काय माहितीये का, याचा अर्थ असा होईल, ड्रॉन इन द अपोजिट साइड, म्हणजे रिझल्टंट अपोजिट साइडने काढायचा आहे. म्हणजे PQ RP यायला पाहिजे, पण अपोजिट चाललो आपण, PR, तोच रिझल्टंट वेक्टर C आहे. मी इथं दिलंय बघा, थर्ड साइड ऑफ ट्रायंगल कशी काढलेली आहे, ड्रॉन इन द अपोजिट सेन्स. अपोजिट सेन्स म्हणजे विरुद्ध दिशेने काढलेली आहे. आता आपण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन चर्चात्मक पद्धतीने समजून घेऊया. पूर्ण स्पष्टीकरण झालंय त्याचं बघा. आता दोन व्हेक्टर एकाच टाइपचे असतील म्हणजे काय, इफ टू व्हेक्टर्स ऑफ द सेम टाइप, ओके, ते कसे रिप्रेझेंट केलेले असतील, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कशाने रिप्रेझेंट केलेले असतील, बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल. त्या साइड्स कशा घेतल्या असतील, टेकन इन ऑर्डर, क्रमाने घेतल्या असतील. मग त्यांचा रिझल्टंट कोण, देन देअर रिझल्टंट पण कसा असेल, रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड काय डायरेक्शन. आणि तो कशाने दाखवला असेल, बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. पण थर्ड साइड कोणत्या दिशेने काढले असेल, ड्रॉन इन अपोजिट सेन्स, विरुद्ध दिशेने काढलेले असेल. हा झाला ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. हा एक्झामला येतच असतो. बघा आता डिस्क्रिप्शन पहा. लेट व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी टू व्हेक्टर्स इन अ प्लेन. आपण हे प्लेन घेतलेले, ह्या प्लेन मध्ये व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी हे दोन व्हेक्टर आहेत. अँड व्हेक्टर सी बी द रिझल्टंट व्हेक्टर. बघा, व्हेक्टर सी हा रिझल्टंट व्हेक्टर आहे. कोणाचा रिझल्टंट व्हेक्टर आहे तो, ऑफ देअर ऍडिशन, त्यांच्या ऍडिशनचा. बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन नुसार जर आपण व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी यांची ऍडिशन केली, दॅट मीन्स व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी, तर मिळतं आपल्याला इक्वल टू व्हेक्टर कोण सी. आणि तेच आपण फिगर मध्ये बघितलंय. तुम्हाला 2 मार्कासाठी ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन विचारला गेला, तर तुम्हाला पहिल्यांदा लॉचं हे काय लिहायचं, स्टेटमेंट लिहायचंय. त्याच्यानंतर एक्झाम्पल साठी या पद्धतीने व्हेक्टर ए व्हेक्टर बी मानून घ्यायचा आहे. त्यांचा रिझल्ट व्हेक्टर सी येतो. ते आपण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशनने दाखवलं. हे कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला हाफ मार्क असेल आणि फिगर रिप्रेझेंट करण्यासाठी हाफ मार्क असेल. याचा अर्थ फॉर 2 मार्क्स दिस लॉ कॅन बी आस्क्ड इन एक्झाम. विच लॉ, ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. आता ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशनने आपल्याला काय समजावून घेतं आपण ते बघणार आहोत. तर आपण आता सुरू करणार आहोत की ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशनचे युजेस काय आहेत. तर 2 युजेस आहे. फर्स्ट यूज ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन इज टू शो दॅट, काय शो करायचं, व्हेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. म्हणजे व्हेक्टर ऍडिशन कम्युटेटिव्ह म्हणजे क्रमनिरपेक्ष. क्रमनिरपेक्ष म्हणजे काय की समजा मी काय केलं माहितीये का, 2 + 3 केलं इक्वल टू 5 येतं. पण 2 + 3 न करता क्रम बदलवला, 2 + 3 ऐवजी 3 + 2 केलं, तर 3 + 2 इक्वल टू पण 5 येतं की नाही. मग तसं व्हेक्टरच्या ऍडिशन मध्ये असंच आहे की क्रम बदलावला व्हेक्टरचा तरी ऍडिशन तीच येते. म्हणजे क्रमावर डिपेंड नसते. आपण काय केलं बघा इथं, फॉर एनी 2 व्हेक्टर्स, व्हेक्टर पी अँड व्हेक्टर क्यू. आपण व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू हे कोणतेही 2 व्हेक्टर घेतले. तर इथं आपण दाखवलंय व्हेक्टर पी प्लस व्हेक्टर क्यू, म्हणजे व्हेक्टर पी ची आणि क्यू ची ऍडिशन केलेली आहे आणि इक्वल टू हा क्रम बदलून घेतलेला आहे. पी प्लस क्यू न करता क्यू प्लस पी केलंय, बट दॅट इज इक्वल, ते इक्वल आहे. म्हणजे क्रमनिरपेक्ष कसं असतं हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. आता कन्सिडर फॉलोइंग फिगर. ही खालची फिगर आपल्याला लक्षात घ्यायची. ही फिगर पॅरालेलोग्रामची आहे. OABC पॅरालेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. याच्यामध्ये 2 ट्रायंगल तयार होतात. खालचा ट्रायंगल बघा OAB आणि हा वरचा ट्रायंगल आहे OCB. 2 ट्रायंगल तयार होतात. मग दोन्ही ट्रायंगल मध्ये आपण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन वापरू शकतो. तर खालचा जो ट्रायंगल आहे, तर त्या ट्रायंगल मध्ये आता बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन नुसार ह्या ट्रायंगलचं नाव घ्यायचं OCB. बघा इन ट्रायंगल OAB आहे तो. इन ट्रायंगल OAB मध्ये बघा पहिली साइड OA, दुसरी साइड AB. म्हणजे OA दाखवलाय P ने आणि AB दाखवलाय Q ने, म्हणजे वेक्टर P आणि वेक्टर Q ने. मग या दोन्ही साइडची ऍडिशन वेक्टर P प्लस वेक्टर Q. दोन्ही साइडची ऍडिशन केल्यावर रिझल्टंट वेक्टर ही थर्ड साइड येते. मग थर्ड साइड OB दॅट इज वेक्टर R आहे. मग इक्वल टू वेक्टर R घेतलं. परत इथं बघा आता वेक्टर P
प्लस वेक्टर क्यू इक्वल टू वेक्टर आर, गिव्ह दिस नंबर 1. आणि आता वरचा ट्रायंगल घेतला तर त्याचं नाव OCB होईल. इन ट्रायंगल OCB. आता OCB मध्ये पहा, OCB मध्ये पहिली साइड OC आणि त्याला कंटिन्यू सेकंड साइड आहे CB. मग OC म्हणजे वेक्टर Q आणि CB म्हणजे वेक्टर P. म्हणजे वेक्टर Q प्लस वेक्टर P केलं तर इक्वल टू रिझल्टंट कोण येणार, वेक्टर R येणार आहे. मग आपण घेतलं पाहिजे तर वेक्टर Q प्लस वेक्टर P, वेक्टर Q प्लस वेक्टर P इक्वल टू आले वेक्टर R. गिव्ह दिस नंबर 2. याला सेकंड नंबर दिला आपण. आता नंबर 1 मध्ये पहा तुम्ही आणि नंबर 2 मध्ये पहा, दोघांची राईट साइड सेम आहे. पहा वेक्टर R आहे आणि इथं पण वेक्टर R आहे. राईट साइड सेम, याचा अर्थ लेफ्ट साइड पण सेम असेल. मग इकडचा लेफ्ट P प्लस Q आहे, वेक्टर P प्लस वेक्टर Q, वेक्टर P प्लस वेक्टर Q. आणि 2ची लेफ्ट साइड आहे वेक्टर Q प्लस वेक्टर P, वेक्टर Q प्लस वेक्टर Q प्लस वेक्टर P. इथं P असायला हवा. म्हणजे आपल्याला कळतंय की वेक्टर P प्लस वेक्टर Q हा कोणाशी इक्वल आला, वेक्टर Q प्लस वेक्टर P शी. म्हणजे क्रमनिरपेक्षता आपल्याला या ठिकाणी आढळून येते. म्हणजे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन ने आपण काय दाखवलं, वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. तसं आपल्याला आता आणखी सेकंड यूज बघायचा आहे कोणाचा, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशनचा.